सर्वांना जय भीम। जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी तीव्र वंदन करतो आणि रक्ताचा एकही थेंब न सांडवता जगातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती ज्यांनी घडवून आणली, संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मी आपली मानवंदना अर्पण करतो। आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भिक्षुक संघ यांनाही मी दंडवत प्रणाम करतो। आज बौद्ध सामूहिक विवाह समिती, भीमघाट स्मारक समिती आणि बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि प्रामुख्याने हमारे तुम्हारे सबके दिल में बैठते बसते हैं ऐसे घनश्याम भाऊ पांतव ने इनके साथ काम करने वाले सभी साथियों ने मिलकर के आज या ठिकाणी जो सामूहिक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, असे घनश्याम भाऊ पांतवणे जी आणि प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागाच्या आपल्या सॉरी पशुसंवर्धन विभागाच्या सभापती आपल्या दीपाताई चंद्रिकापुरेजी, आपल्या पंचायत समितीचे सभापती सन्माननीय मुनीरजी राहंडाले, मंचावर उपस्थित सन्माननीय APMCचे सभापती भाऊरावजी उके, आपले सन्माननीय संदीप चिंद्रावर सर, आपले नगर परिषदचे CO, आपले तहसीलदार कांबळे साहेब, आपले सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी वैद्य, सुनीलजी किरणका, कसीजी जयस्वाल, बंटीभाऊ पंचबुद्धे आणि विनीतजी सहारे, विजयजी रगडे, राजेशजी बघेल, सय्यद असलम अली साहेब, डॉक्टर साजिद साहेब, मुसिकांतजी साहू, प्रियंकाताई सेंडे, आमच्या पांतवणेताई, आमच्या भालेरावताई, अमितजी भालेवार, श्यामभाऊ चौरे, राजाभाऊ बनसोड, आपले हर्षपालजी रंगारी आणि मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य गणमान्य, कारण बराच वेळ झालेला आहे, उपस्थित मंडळी, बारलिंगीचे वगैरे सर्व, आणि या ठिकाणी यांची आपण पूजा करतो। कशाला करतो? कारण यांनी समाजाकरता काम केलं आहे आणि म्हणून तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, परंतु ज्या मातीमध्ये माझा जन्म झालेला आहे त्याचे माझ्यावर ऋण आहेत। समाजामध्ये मग कोणताही समाज असो, अनेक गरीबातल्या गरीब माणसाचे मी अश्रू कसे पुसू शकतो? अंध असतील, अपंग असतील, दिव्यांग असतील, निराधार व्यक्ती असतील, यांचा आधार मी कसा बनू शकतो? यांच्याकरता काम मी कसा करू शकतो? ही मनामध्ये जिद्द ठेवून जो माणूस काम करतो, समाज त्याला नेहमी नमन करतो। आणि आज मला आनंद आहे की घनश्यामभाऊ पांतवणे कोणती गोष्ट त्यांनी मनामध्ये आणली आणि ती पूर्णत्वास नेली नाही, असं कधी घडलं नाही। त्याकरता फक्त नसेल, मन असेल, धन असेल, कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्याच्या मागे लागून ते पूर्णपणे करणे हीच घनश्यामभाऊची ओळख आहे। आणि या सामूहिक विवाह सोहळ्यातून सुद्धा त्यांनी एक फक्त, आज अनेक लोक सामूहिक विवाह सोहळे आयोजन करतात, त्यांचा उद्देश वेगळा असतो। अनेक राजकीय लोक सामूहिक विवाह सोहळे आयोजित करतात, त्यांच्याही त्यामागचा उद्देश वेगळा असतो। परंतु कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारचा राजकीय फायदा न पाहता, कोणत्याही प्रकारचा स्वतःचा फायदा न पाहता जर एखादा काम माणूस करत असतो, 3 वर्षापासून चांगलं काम करत आहे, एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांच्या सर्वांचं स्वागत करा।
आणि मलाही आनंद आहे की मागील 33 वर्षापासून वयाच्या 20 वर्षापासून मी सुद्धा ज्या काळामध्ये जातीभेद मोठ्या प्रमाणावर होता त्या काळामध्ये एका धार्मिक संस्थेमध्ये आम्ही आंतरजातीय सर्व जातीय सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजित म्हणजे सुरू केला आणि आज त्याला 33 वर्ष पूर्ण होत आहेत। यावर्षी 135च्या वर त्या ठिकाणी लग्न आहेत आणि मागील 33 वर्षामध्ये हजारोच्या संख्येने गरिबांचे आंतरजातीय विवाह झाले आहेत, स्वजातीय विवाह झाले आहेत, स्वधर्मीय विवाह झालेले आहेत आणि त्याला पूर्ण राजकारणापासून दूर ठेवलेला आहे। मला पूर्ण विश्वास आहे की घनश्यामभाऊ पानतावणे यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केला आहे। या ठिकाणी असलमभाई आहेत, डॉक्टर साजिदभाई पठाण त्यांची टीम मागील 16 वर्षापासून मुस्लिम बांधवांकरता काम करत आहेत आणि घनश्यामभाऊ पानतावणे आणि त्यांची सर्व टीम मिळून हा एक चांगला उपक्रम करत आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचे अनेक क्षेत्रामध्ये काम आहे। गरीबातल्या गरीब माणसाचे अश्रू पुसण्याकरता ते नेहमी पुढे असतात आणि म्हणून त्यांच्या सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि हा सामूहिक विवाह सोहळा दिवसेंदिवस चांगल्या प्रगतीकडे जावं, या माध्यमातून लोकांच्या पैशाची वेळेची बचत होऊन गरीब माणसाला सुद्धा चांगल्या लग्नाचा अनुभव मिळो हीच सदिच्छा बाळगून पुनश्च मंचावर असलेले सर्व समोर बसलेले सर्व जे आता नवीन जीवनामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन आपल्या